शिवसेनेच्या स्थापनेपासून आज तागायत शिवसेनेमध्ये असे कधीही घडलेलं नाही, असं कुठल्याही जिल्हा मित्र हो. आपल्या राजकारणामध्ये काही लोक इतके उतावीळ झालेले असतात की त्यांना आपल्याला मिळालेलं पद कुठलं, आपल्या पदाचे अधिकार काय याचं सुद्धा भान राहिलेलं नसतं. सुसाट धावत सुटलेले असतात. इतरांच्या नव्हे तर वरिष्ठांच्या अधिकारावर सुद्धा ते अतिक्रमण करतात आणि मग तोंडावर आपटण्याची वेळ त्यांच्यावर येते. आणि मग असाच बघा काहीसा प्रकार कोल्हापूर इथं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये घडला. हा प्रकार धक्कादायक तर आहेच आहे, पण शिवसेनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडला आहे. त्यामुळं याला खरं तर एक ऐतिहासिक घटना किंवा ऐतिहासिक प्रकार म्हणावे लागेल. उथळ पाण्याला खळखळाट फार. हा बघा, शिवसेनेच्या स्थापनेपासून या पक्षामध्ये एक शिस्त आहे आणि ही शिस्त मोडण्याचं धाडस वरिष्ठ नेत्यापासून शिवसैनिकापर्यंत आजवर कुणीही केलेलं नाही. पक्षाकडून आदेश दिले जातात, शिवसैनिक कामाला लागतात, अशी इथली पद्धत. पक्षातल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी या थेट पक्षप्रमुखांच्याकडून केल्या जातात, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडून केल्या जातात. आणि मग समजा पक्षातून कोणाची हकालपट्टी करायची असेल तरी सुद्धा त्याचे आदेश पक्षाच्या प्रमुखाकडूनच काढले जातात. उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक असो किंवा पदाधिकारी, तो नेहमी मातोश्रीच्या खुर्चीला सन्मान देतो, त्या आदेशाचं पालन करतो. पक्षप्रमुखांचा आदेश म्हणून सर्वस्व पणाला लावून शिवसेनेसाठी तो राबतो, झगडतो, झटतो. अत्यंत प्रामाणिक, पक्षनिष्ठ आणि केवळ आदेश मानणारा शिवसैनिक तोच खरा शिवसैनिक मानला जातो. आणि मग कुठलीही निवडणूक असो, त्यामध्ये जिंकणार असो किंवा पराभूत होणार असो, पण त्यामध्ये तो स्वतःला झोकून देऊन काम करतो. शिस्तप्रिय असणारा शिवसैनिक केवळ मातोश्रीवरील पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार वागतो, काम करतो. शिवसेनेतील कुठल्याही पदाधिकाऱ्याची निवड ही फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्याच आदेशानं होते. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून ही निवड प्रसिद्ध झाली की मग तो अधिकृत आदेश मानला जातो. आणि मग अर्थात हा अधिकार फक्त उद्धव ठाकरे यांचाच आहे ना. कोल्हापूरच्या जिल्हा प्रमुखांनी मात्र या अधिकारालाच छेद दिला, शिवसेनेची शिस्त धाब्यावर बसवली आणि स्वतः उद्धव ठाकरे यांच्या अधिकारावर आक्रमण केलं. जिल्हा प्रमुख असताना स्वतःलाच पक्षप्रमुख समजून त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना असलेले अधिकार बेकायदेशीरपणे आपल्याकडे घेतले आणि ते राबवले सुद्धा. म्हणजे जिल्हा प्रमुखांचं जे लेटर पॅड असतं त्या लेटर पॅडचा वापर करून त्यांनी चक्क पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या की जे अधिकार त्यांना नाहीतच. वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्यानंतर या निवडीची प्रसिद्धी वर्तमानपत्रातून झाली आणि मग त्यानंतर शिवसेनेत गोंधळ उडाला. अरे हे काय, सामनामधून तर काय आलेलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं सामनामधून या निवडी जाहीर होण्याच्या ऐवजी अन्य वर्तमानपत्रामध्ये या बातम्या आल्या कशा काय, या निवडी घोषित झाल्या कशा काय, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाशिवाय कोणताही पदाधिकारी निवडला जात नाही आणि इथं मात्र उद्धव ठाकरे यांनाच या निवडीची खबर नाही. अनेकांनी मग मातोश्रीपर्यंत संपर्क साधला, या निवडीबाबत विचारणा केली, चौकशी केली. त्यानंतर कोल्हापूर इथं काहीतरी वेगळं घडलं याची जाणीव मातोश्रीला सुद्धा झाली. अखेर पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी थेट या संदर्भामध्ये आदेश काढले. प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांना दिले. हा जिल्हा प्रमुखच पक्षप्रमुख बनायला गेले, स्वतः तोंडावर आपटले, इतरांनाही तोंडावर पाडलं. केवळ कोल्हापूरच नाही, उभय महाराष्ट्रामध्ये याची चर्चा होऊ लागली. अहो चर्चा तर होणारच ना हो. शिवसेनेच्या स्थापनेपासून आज तागायत शिवसेनेमध्ये असे कधीही घडलेलं नाही, असं कुठल्याही जिल्हा प्रमुखानंच काय, अगदी वरिष्ठ मंत्र्यांनी सुद्धा पक्षप्रमुखांचे अधिकार आपल्याकडे घेतले नाहीत. पण या पठ्ठ्यानं उद्धव ठाकरे यांचे अधिकार घेतले, राबवले आणि शेवटी मात्र अपेक्षेप्रमाणे तोंडावर पडावं लागलं. केवढा हा उतावीळपणा.